श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला तारुण्यात झालेल्या काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या मृत्यूनंतर होतात. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळल्या पाहिजेत. चाणक्य नीती. आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी व्यक्ती म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली, ज्यांना नंतर आपण सर्वजण चाणक्य नीती म्हणून ओळखू लागलो. चाणक्य यांनी त्यांच्या धोरणामध्ये अनेक गोष्टींवर उघडपणे चर्चा केली आहे. या धोरणांमध्ये आचार्य चाणक्य यांनी काही चुका देखील सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या तारुण्यपणी टाळल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही तुमच्या तरुणपणी या चुका करता, तेव्हा तुम्हाला मरेपर्यंत पश्चाताप होत राहतो. या चुका करणारा माणूस आयुष्यात कधीही आनंदी आणि शांत राहू शकत नाही. तर या चुकांबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया. काम टाळण्याची किंवा टाळाटाळ करण्याची सवय. आचार्य चाणक्य यांच्या मते तरुणांनी त्यांच्या तारुण्यात कधीही आळशी होऊ नये किंवा आता करायचे काम नंतरही साठी पुढे ढकलू नये. जर कोणतेही काम आत्ता करता येत असेल तर ते आत्ताच पूर्ण केले पाहिजे. जर तुम्ही कामे नंतरसाठी पुढे ढकलली किंवा काम टाळले तर ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. जर तुम्ही तुमच्या तारुण्यात आळशी असाल किंवा तुमचा वेळ योग्यरित्या वापरला नाही, तर तुम्ही आयुष्यात कधीही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही. या ठिकाणापासून पळून जाणाऱ्या व्यक्तीला बुद्धिमान म्हणतात. आनंदी जीवन जगण्याची संधी मिळते. तर चाणक्य नीतीनुसार जर तुमच्यात हे गुण असतील तर समाज तुम्हाला मूर्ख म्हणेल. लवकर सुधारणा करा. अभ्यासापासून दूर पळणे. चाणक्य नीतीनुसार तुम्ही तुमचे तारुण्य चांगले शिक्षण घेण्यासाठी किंवा चांगले गुण शिकण्यासाठी वापरावे. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य त्रास आणि समस्यांमध्ये घालवावे लागू शकते. अभ्यासापासून पळून जाण्याची तुमची ही वाईट सवय तुम्हाला आयुष्यभर शांततेत जगू देणार नाही. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी न घेणे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे की तरुणपणी तुम्ही कधीही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्हाला नंतरच्या आयुष्यात अनेक गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागते. चाणक्य नीतीनुसार शिक्षणही या लोकांना बुद्धिमान बनवू शकत नाही. चाणक्यांनी असे का म्हटले आहे? तर चाणक्य नीतीनुसार जर तुम्ही तुमच्या तरुणपणी पैसे वाचवले नाही तर ती तुमच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक असू शकते. जर तुम्ही बेफिकीरपणे पैसे कमवत असाल आणि खर्च करत असाल तर तुम्हाला तुमच्या म्हातारपणात नक्कीच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. चुकीच्या लोकांसोबत राहणे. चाणक्य नीतीनुसार जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला वाईट संगतीपासून दूर राहण्याची सर्वात जास्त गरज असते. जेव्हा तुम्ही तुमचे तारुण्य चुकीच्या लोकांमध्ये किंवा सहवासात घालवता, तेव्हा तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही.